महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे हे घोषवाक्य सतत जागवणारे लोकांच्या मनातील खरे शिक्षण महर्षी कैलासवासी कल्याणराव काकडे दादा एक थोर पुरुष, आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श शिक्षक. कैलासवासी कल्याणराव काकडे दादा हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व. ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बनसरोळा गावचे माजी सरपंच. आज 8 ऑक्टोबर आदरणीय कैलासवासी कल्याणराव काकडे दादा यांची आज पुण्यतिथी. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले आदरणीय कल्याणराव काकडे दादा यांनी अत्यंत बिकट परिस्थितीमधून शिक्षण पूर्ण केले आणि दादा शिक्षक झाले. दादा हे एक आदर्श शिक्षक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले. राजकीय क्षेत्रामध्ये देखील दादांचे फार मोठे योगदान आहे. गावचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य हा त्यांचा प्रवास. तब्बल 15 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलेले दादा यांनी राजकारणाच्या माध्यमातून अनेकांची सेवा केली. लोकांचे कल्याण करणारे कल्याणकारी दादा यांनी ग्रामीण भागातील लेकरांसाठी शिक्षणाची सोय केली. आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ग्रामीण भागातील लेकरांना दर्जेदार शिक्षण घेतले आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्य करत आहे. दादांनी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आणि हे कार्य निस्वार्थ होते. दादांच्या आठवणी खूप आहेत. आजही बनसरोळा आणि पंचक्रोशीतील लोक दादांनी केलेल्या निस्वार्थ कार्याची चर्चा करत असतात. आज 8 ऑक्टोबर कल्याणराव काकडे दादा यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने दादांना विनम्र अभिवादन. अभिवादक संपादक रामदास तपसे, मुलाखतकार संतोष रोकडे, गौतम पचुटे, गोविंद भारती आणि न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची महाराष्ट्रातील सर्व टीम. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.